नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण लातूर जिल्हा बँक या परीक्षेची तयारी करतोय. त्यासाठी स्पेशल सेशन आहे. पण आणखी एक गोष्ट, MPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे सेशन तितकंच कामाचं आहे. कारण की हा टॉपिक तिकडे आहे. सरळ सेवेच्या ज्या विविध एक्झाम आहेत, आगामी काळातली तलाठी भरती किंवा इतर विविध परीक्षा किंवा हायकोर्ट भरती, तिथे सुद्धा अर्थशास्त्रावर तुम्हाला काही प्रश्न एखादा येऊ शकतो. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे सेशन कामाला येणार आहे. ओके, म्हणजे बँकिंग सगळीकडेच आहे. चालू घडामोडीचा हा बेस असतो. समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. सर्वांना सुरुवातीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, असं आपण आज म्हणत असतो. बँकिंग म्हणजे काय? बँक म्हणजे पैशाचे व्यवहार करणारी संस्था. पहिली गोष्ट, पैसा आणि पैशाचा व्यवहार. ठेवी स्वीकारणं असेल, डिपॉझिट घेणं असेल, कर्ज देणं असेल, लोन, त्यानंतर पैसे ट्रान्सफर करणं असेल, पेमेंट सेवा आहे ज्यामध्ये UPI, NEFT, RTGS याचे फुल फॉर्म्स वगैरे तुम्हाला तर सरळ सेवेला नेहमी येतात. आणि ATMचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी असते बँक. आता डिपॉझिट प्लस लोन प्लस पेमेंट हे 3 कामं तर सगळ्यात महत्त्वाचे. पैसे घेणं, कोणाला तरी लोन देणं आणि पेमेंट्स करणं, या तिघांसाठी बँकिंग व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. आता बँका कोणकोणत्या प्रकारच्या असतात? टाइप्स ऑफ बँक्स बघा. पहिलं तर व्यापारी बँका असतात, कमर्शियल बँक, जसं की SBI, HDFC, बँक ऑफ इंडिया. राष्ट्रीयकृत बँका म्हणतो आपण. किती राष्ट्रीयकृत बँका आहेत सध्या भारतामध्ये मला सांगा बरं. पहिल्यांदा राष्ट्रीयकृत बँका कधीपासून झाल्या? बँकांचं पहिलं राष्ट्रीयकरण आणि दुसरं राष्ट्रीयकरण तुम्हाला माहीत आहे का? दुसरे असतात कोऑपरेटिव्ह बँक्स, सहकारी बँका, जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक्स आपण ज्याला म्हणतोय, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स ज्याला म्हणतोय. जसे की लातूरची बँक आहे, ही जिल्हा लेवलची एक सेंट्रलची कोऑपरेटिव्ह बँक आहे, सहकारी बँक आहे. रिजनल रुरल बँक्स, RRBs म्हणतो आपण, ज्या ग्रामीण भागासाठी असतात. विशेषतः डेव्हलपमेंट बँका असतात, ज्या विकासासाठी, उद्योगांसाठी वगैरे असतात, कर्ज देण्यासाठी, त्यांना डेव्हलपमेंट बँका असं म्हटलं जातं. तर हे बँकांचे प्रकार. आता DCC बँक काय भानगड आहे? लातूर जिल्हा सहकारी बँक जी आहे, त्याची जी क्लर्क, शिपाई आणि चालकची जागा निघालेल्या आहेत, ती बँक काय आहे? डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं आपण त्याला मराठीत म्हणतो. ही जिल्हा लेवलची बँक असते आणि इथे टार्गेट असतं शेतकरी, ग्रामीण ग्राहक यांना कर्ज पुरवठा करणे. ज्या PACS आहेत, प्रायमरी ज्या सोसायटीज आहेत किंवा प्राथमिक सहकारी संस्था, त्यांना सपोर्ट करण्यासाठी ही बँक असते. आता याची वैशिष्ट्य म्हटले तर ही सहकार क्षेत्रातील बँक म्हणून आपण हिला बघतो. स्थानिक जिल्ह्यामध्ये ही मजबूत नेटवर्कचं असतं. कृषी आणि छोटे व्यवसाय त्यासाठी कर्ज देणारी ही बँक असते. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे सहकार चळवळ जी आहे ती रुजली आणि देशभर गेली. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला सहकार चळवळ आठवते. आता RBI, जेव्हा बँकांबद्दल आपण बघतो तेव्हा बँकांची बँक जी RBI आपल्याला लक्षात येते. RBIचा लोगो आम्हाला माहीत असला पाहिजे. स्थापना 1 एप्रिल 1935ची आहे. कायदा विचारला 1934चा आहे. राष्ट्रीयकरण विचारलं 1949चं आहे. मुख्य कामं म्हणाल, नोटा छापायचं काम, करन्सी इश्यू करायचं काम. त्यानंतर बँकांची बँक, सरकारची बँक, मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. बघा, 2 पॉलिसी असतात. एक राजकोषीय पॉलिसी असते, ज्याला फिस्कल पॉलिसी म्हणतो, ते सरकार आखतं. पण मॉनिटरी पॉलिसी जर तुम्हाला विचारलं तर ती RBI आखते. आणि बँका, इतर ज्या बँका आहेत त्यांना रेग्युलेट करायचं काम, त्यांचं सुपरविजन करायचं काम RBIचं असतं. RBI इज इक्वल टू करन्सी, कंट्रोल अँड क्रेडिट. 3 गोष्टी RBI आल्या की तुम्हाला आठवल्या पाहिजेत. आता बँकिंग टर्म्स काही तुम्हाला माहीत असाव्यात, एकदम बेसिक स्वरूपाचे, की कस्टमर म्हणजे काय, ग्राहक जो बँकेमध्ये येऊन व्यवहार करतोय. दुसरं अकाउंट, खाते, पैसे ठेवण्याचं खातं आपण ज्याला म्हणतोय. तिसरं डिपॉझिट, बँकेत पैसे ठेवतो आपण त्याला डिपॉझिट्स म्हणतो. लोन, बँकेतून पैसे आम्ही घेतो त्याला आम्ही लोन म्हणतो. इंटरेस्ट, ज्याला व्याज म्हणतो आहे आम्ही. आणि EMI, एक समान मासिक हप्ता ज्याला म्हटलं जातं. आता काही फुल फॉर्म्स तुम्हाला वारंवार विचारले जातात. शॉर्ट फॉर्म्स देतात, फुल फॉर्म विचारतात. माहीत असले पाहिजे. ATM म्हणजे काय?
ऑटोमेटेड टेलर मशीन, ATMचा फुल फॉर्म आहे. KYC, नो युअर कस्टमर, KYC. पुढे NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतोय, RTGS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. पुढे IFSC, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. UPI, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. बघा हे जे लातूर जिल्हा बँकेत जागा निघाले ना, इथे बँकिंग, सहकार, हे स्पेशल तुम्हाला 90 गुणांचा जो पेपर आहे का, तिथे याच्यावर खूप जास्त प्रश्न येणार आहे. याच्यावरचे प्रश्नोत्तराचे मी टेस्ट पेपर्स तुम्हाला देणार आहे. बँक जी आपली बॅच आहे लातूर बँकेची, लिपिक, लेखनिक, शिपाई चालकची बॅच, 90 गुणांची 100% तयारी स्पेशल बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. मकर संक्रांतीची स्पेशल ऑफर आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. काही अडचण असेल हा नंबर आहे 8698943312. काही टेक्निकल अडचण आली तर आधी ॲप डाउनलोड करा. आणि महाराष्ट्रामधली पहिली बॅच आहे. सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल असलेली, याच्यामध्ये सगळं अपडेट होत जाणार आहे. तुमच्या बॅचमध्ये अजून पुढे लेक्चर्स येत जाणार आहे. लगेच जॉईन करून घ्या. खात्याचे प्रकार कोणते असतात? सेव्हिंग अकाउंट असतं, बचत खातं, सामान्य लोन किंवा ज्या ठिकाणी व्याज मिळतं आहे असं हे सेव्हिंग अकाउंट असतं. दुसरं करंट अकाउंट, चालू खातं म्हणतोय आपण. व्यापारी लोक, बिझनेसमॅन, त्यांचे दररोजचे व्यवहार असतात, जिथे व्याज सहसा भेटत नाही, ते करंट अकाउंट असतं. पुढे फिक्स्ड डिपॉझिट असतं, ठराविक कालावधी, जास्त व्याजदर भेटतो थोडासा. आणि त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे दरमहा एक ठराविक रक्कम त्या खात्यावर जमा होत असेल, त्याला RD असं म्हणतो आम्ही. म्हणजे एकदा जमा होती FD, दरमहा जमा होते, त्याला आपण RD असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढे चेक. चेकबद्दल काय माहीत असं? चेकला आम्ही मराठीत धनादेश म्हणतो. चेकची स्पेलिंग नीट लक्षात ठेवा, चेक करून घ्या. ते चेक करणे, ते तपासणी, त्याची स्पेलिंग वेगळी आहे. ही चेक CHEQUE. खातेधारकाने बँकेला दिलेला लिखित आदेश असतो. हा चेक म्हणजे आदेश आहे बँकेला दिलेला तुम्ही. चेक व्हॅलिडिटी ही 3 महिन्यापर्यंत असू शकते सध्याच्या कालावधीनुसार. आता प्रकार म्हणाल तर बेरर चेक म्हणतो आपण, ज्याच्याकडे आहे तोच या ठिकाणी ते काढू शकतो. दुसरं ऑर्डर चेक, फक्त नाव असलेलाच व्यक्ती त्या ठिकाणी तो घेऊ शकतो. आणि क्रॉस चेक असतो, फक्त खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार ते पैसे. ओके. आता इथे ड्रॉवर म्हणजे चेक लिहिणारा, ड्रॉवी म्हणजे बँक, पे म्हणजे पैसे घेणारा, हे माहीत असलं पाहिजे. ड्रॉवर, देणारा, इंटरेस्टिंग आहे. पुढे जातोय आपण. डिमांड ड्राफ्ट, DD कशाला म्हणायचं? DD, डिमांड ड्राफ्ट, बँकेकडून दिलेलं पक्क पेमेंटचं हे साधन असतं. डिमांड ड्राफ्ट, DD. कॅश किंवा अकाउंटमधून DD काढता येतो. पुढे DD मध्ये बाउन्सची शक्यता कमी असते, बँकेची गॅरंटी असते. पुढचा मुद्दा, डेबिट कार्ड विरुद्ध क्रेडिट कार्ड, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डेबिटमध्ये खात्यातले पैसे कट होत आहेत आणि क्रेडिट म्हणजे बँकेचे पैसे आपण आधी वापरणार आहे आणि नंतर मग आपण ते फेडणार आहे. आता डेबिट बरोबर डायरेक्ट अकाउंट, क्रेडिट बरोबर बँक क्रेडिट, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे जातोय ATM. पहिलं तर ATMचा फुल फॉर्म, ऑटोमेटेड टेलर मशीन. ATM म्हणजे काय? इथे कॅश विड्रॉ तुम्ही करू शकता, बँक बॅलन्स एन्क्वायरी करू शकता, पिन चेंज करता येतो, मिनी स्टेटमेंट घेता येतं. पिनचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला येतो, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. हा कोणाला सांगायचं नसतं वगैरे, त्या गोष्टी आहेत. UPI, NEFT, RTGS, IMPS. UPI काय करतं? इन्स्टंट एकदम, मोबाईल नंबर, UPI ID, लगेच पैसे पाठवा, झटपट, पटापट. दुसरं NEFT, बँकेतून बँकेत ट्रान्सफर करायचं आहे, NEFT. पुढे RTGS, मोठी रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे रिअल टाईममध्ये. आणि IMPS जी इन्स्टंट ट्रान्सफर आहे, 24 तास सेवा आहे IMPS. आता हे IMPS आणि UPI जे आहे ते इन्स्टंट पेमेंटसाठी वापरलं जातं. NEFT बरोबर बॅच आणि RTGS हाय व्हॅल्यू आहे आणि रिअल टाईममध्ये पाहिजे आम्हाला पैसे, RTGSच्या माध्यमातून आपण ट्रान्सफर करतो. आता KYC हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. नो युअर कस्टमर, हे बँकेचं फार महत्त्वाचं काम सुद्धा आहे. का? कारण की ग्राहक फसवणूक थांबवायचे, ग्राहक ओळखायचे. तोच व्यक्ती ते अकाउंट वापरतोय की तिसरंच हँडल करतोय. मग इथे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ॲड्रेस प्रूफ असेल, फोटो असेल, हे घेऊन त्या ठिकाणी ते व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे थोडक्यात ग्राहकाची ओळख आणि पडताळणी KYCच्या माध्यमातून केली जाते. पुढे NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग असेट. बघा, शिपाई भरती किंवा क्लर्क भरतीला असे सोपे फुल फॉर्म्स येतील, तुम्हाला हे पाठच करून ठेवायचं आहे.
ओके. एनपीए म्हणजे कर्जाचा हप्ता किंवा व्याज हे 90 दिवसापेक्षा जर जास्त थकलं, 3 महिने तुम्हाला पेमेंट करता नाही आलं तर समजायचं ते एनपीए झालेलं आहे, ते बुडीत कर्ज आहे. त्याच्या आधीच बँका ट्राय करतात की कसं निघेल. 90 दिवसाचा रूल या ठिकाणी लक्षात ठेवा एनपीए संदर्भात. पुढे इंटरेस्ट, व्याज. बघा बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं जे चालतं ना, लोन जे बँक देते का त्याच्यातून जो इन्कम येतो का इंटरेस्ट, त्याच्यावर बँका चालतात. मग त्यामध्ये सिंपल इंटरेस्ट असतं आणि कंपाऊंड इंटरेस्ट असतं. पुढे बँक रेट आणि रेपो रेट माहीत असावा. रेपो रेट जो असतो, आरबीआय बँकांना शॉर्ट टर्म कर्ज देते त्यावरचा दर, त्याला रेपो रेट म्हणायचं. बघा आरबीआय देतात रेपो रेटाने कर्ज, आणि रिव्हर्स रेपो रेट बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात आणि त्यांनाही त्याच्यावर व्याज भेटतं, त्याला म्हणायचं रिव्हर्स, उलटा कार्यक्रम. रेपो आरबीआय बँकेला देते, रिव्हर्समध्ये बँक आरबीआयकडे ठेवतं, देत नाही ठेवतं म्हणता येतं त्या ठिकाणी, म्हणजे थोडा वेगळा विषय येतो. पासबुक आणि ते 1 नाईटसाठी असतात बऱ्यापैकी. पासबुक, बँक स्टेटमेंट. पासबुक म्हणजे सरळ सरळ खात्यावर काय काय चाललंय, उलथापालथ काय चालू आहे. स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला त्याचं एक पूर्ण 6 महिन्याचं 3 महिन्याचं वगैरे एकत्रित भेटतं. बँक एम्प्लॉई ड्युटीज, काय काम आहे. तुम्ही क्लर्क झालात, तुम्हाला काम काय करायचं. लेखनिक झालात, काय काम करायचं. शिपाई झालात, काय काम करायचं. बघा शिपाई झालात, तुम्हाला फाईलची मुवमेंट करणं असेल, ऑफिस क्लीन ठेवणं असेल, कस्टमरला गायडन्स करणं, बेसिक स्वरूपाचं एकदम, कॅश कॅबिन डिस्पॅच त्या ठिकाणी हेल्प करणं, आणि स्टेशनरी किंवा फोटोकॉपी यामध्ये सपोर्ट करणं, हे शिपायाचे काम. क्लर्कमध्ये अकाउंट ओपनिंग, फॉर्म चेक करणं, त्यानंतर कॅश ट्रान्सफर एंट्रीज ते महत्त्वाचं राहील, चेक क्लिअरिंगला सपोर्ट करणं, कस्टमर हँडलिंग आणि सिस्टीम किंवा कम्प्युटर वर्कसुद्धा या ठिकाणी क्लरिकल लेवलला करावं लागणार आहे. आता बँकिंग सेफ्टीमध्ये काय माहीत असावं. आपण बघतोय आता खूप सारे बँकेचे फ्रॉड होत आहेत, डिजिटल फ्रॉड असं आपण म्हणतोय, डिजिटल अरेस्ट सारखे काही प्रकार वाढले. एकतर ओटीपी तुम्हाला तुम्ही कधी कोणाला सांगू नका. तुम्हाला ओटीपी आलाय, कोणतरी फोन करताय, तो कशासाठी आलाय, काय आलाय बघा. पिन कधी लिहून ठेवू नका कुठे, कारण त्यामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. अननोन लिंक्स, टोल फ्री कॉल, त्यापासून सावध राहा. त्याला लॉटरी लागली भाई, 1 करोडची फुकटात भेटते. फुकटात या जगात काही भेटत नाही. कोणी फुकटात देत असेल ना, समजायचा आपला कार्यक्रम वाजलाय. ओके, फुकटच्या नादाला लागू नका. बँक नेव्हर आस्क ओटीपी ऑन फोन. बँक कधीच फोनवर ओटीपी मागत नाही, लक्षात ठेवा. आता 1 लाइनर्स काही माहीत असावे. बघा आरबीआयची स्थापना तुम्हाला पाठ असावी 1935. आरबीआयचं राष्ट्रीयकरण 1949. चेकची व्हॅलिडिटी 3 मंथ. तोडपाठ, झटपट, पटापट. एनपीए 90 दिवस थकीत. त्याच्यानंतर KYC, नो युअर कस्टमर. ATM, ऑटोमेटेड ट्रेलर मशीन. डेबिट कार्ड, अकाउंट मनी. क्रेडिट कार्ड, बँकेचा मनी असतो. RTS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. NFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. एकदम बेसिक स्वरूपाचं घेतोय. याच्यावर अजून थोडीशी ॲडव्हान्समधले लेक्चर मी पुढे आणणार आहे. ओके, लातूरची ही मोठी भरती तुमची वाट बघते. 450 जागा आहेत. अजूनही फॉर्म भरायची डेट आहे. हा व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करतोय तेव्हा भरून टाका. लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना 70% जागा आहे आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना 30% जागा आहेत. जवळपास 250 जागा तर फक्त क्लर्कच्या आहेत. टायपिंगची गरज नाही आहे, फक्त MSCIT आणि पदवी तुमच्यासाठी आहे. संधी आहे. बाहेरचे ऑल महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 90 प्रश्न असणार आहे. हायकोर्ट शिपाईची जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे, लक्षात असू द्या. चला अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. आज ऑफर आहे, आज फीस कमी केलेली आहे. अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्हाला व्याज घेता येईल. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थांबूया. धन्यवाद.